नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 4थी विषय गणितमधील समसंख्या व विषमसंख्या. आता प्रथम आपण समजून घेऊया. पहा, शिक्षिका म्हणतात, मी तुम्हाला काही फुले देत आहे. या फुलांचे दोन दोनचे गट करा. गट केल्यावर किती फुले उरली ते सांगा. आता पहा, सगळ्यांनी काय केलं, दोन दोन फुलांचे गट केलेले आहेत. स्नेहलकड 9 फुले होती. स्नेहलने 2 2 2 2 करून असे 4 गट तयार झाले आणि एक फूल उरले. सुधीरकडील फुले 6 फुले होती सुधीरकडे. त्याने 2 2 फुलांचे गट केले तर एकही फूल उरलं नाही. समीरकडील फुले 8 फुलांचे त्याने 2 2चे 1 2 3 आणि 4 गट केले. त्याच्याकडेही एकही फूल उरले नाही. आता जावेदकडील फुले 4, त्याने 2 2चे गट केल्यानंतर त्याच्याकडेही एकही फूल उरले नाही. आता जॉर्जकडील 7 फुले, त्याने पण 2 2चे गट केले. 1 2 3 गट झाले आणि एक फूल उरले. आणि निनादकडील 5 फुले, त्यांनी पण निनादने 2 2चे गट केल्यानंतर त्याच्याकडे एक फूल उरले. आता आपण समजून घेऊया. पहा, स्नेहल काय म्हणते, माझ्याकडील 9 फुलांचे 2 2चे 4 गट झाले व एक फूल उरले. तर सुधीर म्हणतो, माझ्याकडील 6 फुलांचे 2 2चे 3 गट झाले पण एकही फूल उरले नाही. शिक्षिका म्हणतात, 2 2चे गट केल्यावर एकही फूल उरले नाही अशा संख्या कोणत्या? तर स्नेहल म्हणते 6 8 4. शिक्षिका म्हणतात, 2 2चे गट केल्यावर एक फूल उरले अशा संख्या कोणत्या? तर निनाद म्हणतो 9 7 आणि 5. शिक्षिका म्हणतात, पहा, 2 2चे गट केल्यावर एकही फूल उरत नाही अशा संख्या म्हणजे समसंख्या. पहा, 2 2चे गट केल्यावर एकही फूल शिल्लक राहत नाही अशा संख्या म्हणजे कोणत्या संख्या झाल्या? त्या समसंख्या झाल्या. व 2 2चे गट केल्यानंतर एक फूल उरते अशा संख्या म्हणजे विषमसंख्या. आणि आपल्याला या घटकामध्ये हेच पाहायचं होतं की समसंख्या म्हणजे काय आणि विषमसंख्या म्हणजे काय. आता पहा, मोठ्या संख्येच्या वस्तूंचे भाग करणे हे वेळखाऊ आहे. वस्तूंचे 2 समान भाग करणे म्हणजेच त्या वस्तूच्या संख्येला 2ने भागणे. त्यासाठी दिलेल्या संख्येला 2ने भागून ती संख्या सम किंवा विषम ठरवता येईल. आता इथे आपल्याला तक्ता दिलेला आहे. या तक्त्यामध्ये वरील तक्त्यातील 2ने भाग जाणाऱ्या संख्यांच्या चौकटी रंगवा. या सर्व समसंख्या आहेत. 2 2चे गट होणाऱ्या व 2 2चे गट होऊन शिल्लक राहणाऱ्या संख्या यामध्ये तुम्हाला कोणता फरक लक्षात येतो यावर चर्चा करा. आता पहा, याच्यामध्ये जर 1ला तर 2ने भाग जातच नाही म्हणजे 1 ही काय आहे? विषम संख्या आहे. 2ला जर 2ने भागलं किंवा 2 फुलांचा गट केला तर ही समसंख्या येईल. इथे 3ला जर 3 फुलांचे गट केले तर 2चा एक गट होईल आणि एक फुल शिल्लक राहील म्हणजे ही विषम संख्या आली. 4ला 2ने भाग जातो म्हणून समसंख्या. 5ला भाग जात नाही, बाकी एक उरते म्हणून ही विषम संख्या. 6 समसंख्या, 7 विषम, 8 सम, 9 विषम, 10 सम, 11 विषम, 12 सम, 13 विषम, 14 सम, 15 विषम, 16 सम कारण 16ला सुद्धा 2ने भाग जातो, 17 विषम, 18 सम, 19 विषम, 20 सम, 21 विषम, 22 सम. असं एक आड एक काय आहे? सम विषम अशा संख्या आहेत. आणि 100 ही सुद्धा काय आहे? समसंख्या आहे. आता पहा, शिक्षिका काय म्हणतात, ज्या संख्येला 2ने भागल्यास बाकी उरत नाही त्या समसंख्या आहेत. व उदाहरणार्थ 2 4 6 8 10 24 या समसंख्या आहेत. ज्या संख्येला 2ने भागल्यास बाकी एक उरते त्या संख्या विषम आहेत. प्रत्येक वेळी भागाकार करण्यापेक्षा संख्या पाहून सम विषम ठरवता येईल. ते कसे? तर समसंख्येच्या एक एक स्थानी कोणते अंक असतात? तर 0 2 4 6 8 यापैकी कोणताही अंक समसंख्येच्या एकक स्थानी असतो. आणि विषम संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक असतो? 1 3 5 7 आणि 9. पहिलं आपण तक्त्यामध्ये पाहिलेलं आहे. आता 97 ही संख्या आहे, त्याच्या एकक स्थानी 7 अंक आहे म्हणून ही विषम संख्या आहे. आणि 98 ही संख्या आहे, या संख्येच्या एकक स्थानी 8 अंक आहे म्हणून ही समसंख्या आहे.
हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील त्या समसंख्या आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक असतील त्या विषम संख्या. त्याचप्रमाणे पहा, नेहमी लक्षात ठेवायचे 2, 4, 6, 8 या समसंख्या आहेत. संख्येच्या एकक स्थानी 0 असल्यास ती संख्या समसंख्या असते. समसंख्यांना 2 ने भागले असता बाकी 0 उरते आणि विषम संख्यांना 2 ने भागले असता बाकी 1 उरते. थँक्यू. या घटकाचा स्वाध्याय पुढील व्हिडिओमध्ये आपण सोडवूया. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू. धन्यवाद.